इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी थोड्याच वेळात आता प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील निकाल आता येणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय निकाल देणार आहे। कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात आता निकाल हा येणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय या संदर्भातील निकाल देणार आहे। कोरटकरचा कारागृहातील मुक्काम आता वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। थोड्याच वेळात आता हा निकाल समोर येईल। कोरटकर याला जामीन मिळतो का की त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढतो याचा फैसला आज होणार आहे। थोड्याच वेळात आता कोरटकरच्या जामीन अर्जावर आता निकाल समोर येईल। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आता या संदर्भात निकाल देणार आहे। त्यामुळे आता कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, थोड्याच वेळात आता जामीन अर्जावर निकाल हा आता समोर येईल, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपल्याला माहिती आहे की प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातला जो निकाल आहे तो काही वेळातच येईल। कारण आता सध्या मी कोर्ट परिसरातच आहे आणि या ठिकाणी कोर्ट साधारणतः 2:30च्या सुमारास निकाल आहे ते देणार आहे। इंद्रजीत सावंत यांना जी धमकी दिलेली होती, या धमकी दिल्यानंतर महापुरुषांची जी बदनामी केली होती, या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर खरंच सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याला 5 दिवसांची जी पोलीस कोठडी मिळालेली होती, या कोठडी दरम्यान पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे। 2 गाड्या जप्त केल्या आहेत। तसंच फरार काळात ज्यांना मदत कोरटकरला ज्यांनी मदत केलेली आहे अशा सगळ्यांना समन्स देखील बजावलेले आहेत। आणि असं असताना यातील 2 जणांना देखील कोल्हापूर पोलिसांनी बोलवलं होतं। त्यांच्याकडून जी माहिती आहे ती कोल्हापूर पोलिसांना मिळालेली आहे। आणि एकूणच जो परवा दिवशी युक्तिवाद झालेला होता, युक्तिवादामध्ये प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी देखील प्रशांत कोरटकरला जामीन द्यावा अशी एक विनंती आहे ती कोर्टाकडे केलेली होती। दुसरीकडे पाहिलं तर सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याला जामीन देऊ नये, जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत जामीन देऊ नये अशी भूमिका आहे ती मांडली होती। त्यामुळे या तासाभराच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं निकाल आहे तो राखून ठेवला होता आणि आज साधारणतः दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र हा निर्णय देत असताना त्याला जामीन देता की त्याला कळंबा कारागृहाचा त्याचा मुक्काम वाढतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।